घटना आहे तेलंगणातील महबूबाबाद शहरात 8 जून 2025 रोजी घडलेली, ज्याने सगळ्यांचंच काळीज हादरवलं. एका विवाहित नगरसेविकेचं तिच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत गुप्त प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. दोघं एका लॉजवर भेटले, पण त्यांच्या या गुप्त भेटीचा शेवट झाला मारहाणीच्या गोंधळात. आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ही कहाणी आहे विश्वासघाताची, रागाची आणि समाजाच्या कठोर नजेची. चला हा सारा प्रकार थेट समजून घेऊ. महबूबाबाद शहरात 35 वर्षीय राधा, एक प्रसिद्ध नगरसेविका, आणि 32 वर्षीय विनय, तिचा पक्षाचा कार्यकर्ता, गेले त्या लॉजवर. दोघंही विवाहित. राधाचा नवरा आणि 2 मुलं घरी, तर विनयची बायको सुमन आणि त्यांची मुलगीही घरी. पण या दोघांना आपल्या कुटुंबाची पर्वा नव्हती. 8 जूनच्या सकाळी ते महबूबाबादमधील एका ओयो लॉजवर पोहोचले. 2 तास ते त्या खोलीत एकमेकांसोबत होते. सगळं काही ठीक चाललं होतं, पण त्यांना काय माहीत, त्यांच्या या गुप्त भेटीचं रहस्य आता उघड होणार होतं आणि त्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. विनयची बायको सुमन काही दिवसांपासून त्याच्या वागण्यावर संशय घेत होती. तिला विनयच्या फोनवर राधाचे मेसेज आणि कॉल्स दिसायचे, पण ती शांत होती. तिला आपला संसार वाचवायचा होता आणि तिने ठरवलं की आता थेट कारवाई करायची. 8 जूनच्या सकाळी विनय झोपेत असताना सुमनने त्याचा फोन तपासला. त्यात राधाचा एक मेसेज होता, ज्यात लॉजवर भेटण्याचा पत्ता आणि वेळ लिहिलेली होती. सुमनचा राग अनावर झाला. तिने लगेच आपल्या पुतण्याला रोहितला फोन केला आणि विनयचा पाठलाग करायला सांगितलं. रोहितने विनयला राधासोबत लॉजवर जाताना पाहिलं. त्याने तातडीने सुमनला फोन करून लॉजचा पत्ता सांगितला. सुमनने मग आपल्या काही नातेवाईकांना आणि गावातल्या इतर महिलांना एकत्र केलं. सगळे मिळून लॉज बाहेर पोहोचले. आश्चर्य म्हणजे ही मंडळी तब्बल 2 तास लॉजबाहेर थांबली, राधा आणि विनय बाहेर येण्याची वाट पाहत. जेव्हा दोघं बाहेर आले तेव्हा सुमन आणि तिच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. माझ्या नवऱ्याशी लग्न करून दुसऱ्याशी मजा करतेस? सुमन ओरडली आणि राधाला मारायला सुरुवात केली. विनयलाही बेदम मारहाण झाली. जमावातल्या काही लोकांनी मोबाईल काढले आणि हा सारा गोंधळ रेकॉर्ड केला. काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांना समजलं की राधा ही नगरसेविका आहे आणि ती एका मोठ्या राजकीय पक्षाशी जोडलेली आहे. तिने मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. या व्हिडिओने तेलंगणात खळबळ माजवली. सुमन आणि तिच्या नातेवाईकांनी लॉजच्या खोलीत घुसून राधा आणि विनयला धरलं. माझ्या संसाराची वाट लावलीस, असं म्हणत सुमनने राधाला चांगलंच सुनवलं. काही स्थानिक महिलांनीही राधावर हात साफ केले. हा सारा गोंधळ पाहून लॉजमधली मंडळी अवाक झाली. राधा आणि विनय यांना जमावाच्या रागाचा सामना करावा लागला. व्हिडिओत राधा आणि विनय यांना मारहाण होताना आणि सुमनचा राग दिसत होता. हा व्हिडिओ पाहून लोकांना धक्काच बसला. राधाचा चेहरा कारवंडला. ती एक यशस्वी नगरसेविका, लोकांची लाडकी नेती, आणि आता तिचं हे प्रकरण सगळ्यांसमोर आलं. तिच्या पक्षाने तातडीने तिला बरखास्त केलं. सोशल मीडियावर लोकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. काहींनी तिच्या राजकीय कारकिर्दीचा अंत झाला असं म्हटलं, तर काहींनी तिच्या खासगी आयुष्यावर प्रश्न उपस्थित केले. विनयचंही तेच हाल झाले. त्याचा संसार उद्ध्वस्त झाला. सुमनने त्याला घरातून हाकलून दिलं. तू माझा विश्वास तोडलास, असं ती म्हणाली. या घटनेने सगळ्यांनाच विचार करायला लावलं. राधा आणि विनय यांनी आपल्या कुटुंबाचा विचार का केला नाही? सुमनचा राग समजण्यासारखा आहे, पण तिने थेट लॉजवर हल्ला करणं योग्य होतं का? आणि समाजाने या प्रकरणाला इतकं ताणलं, त्यातून काय साध्य झालं? राधाचं राजकीय आयुष्य संपलं, विनयचा संसार मोडला आणि सुमनच्या मुलीचं भविष्यही धोक्यात आलं. या साऱ्या गोंधळात कोण जिंकलं? कोणीच नाही. महबूबाबादच्या रस्त्यांवर या घटनेची चर्चा होती. काही लोक म्हणाले राधाने आपल्या पदाचा गैरवापर केला. काहींनी सुमनचं कौतुक केलं. तिने आपल्या संसारासाठी लढलं. पण या सगळ्यात सुमनच्या मनातलं दुःख कोण समजणार? तिचा नवरा तिच्याशी विश्वासघात करत होता आणि तिला आपलं कुटुंब वाचवायचं होतं. तिने रागाच्या भरात पाऊल उचललं, पण त्या पावलाने तिचं आयुष्यही बदललं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने या प्रकरणाला आणखी हवा दिली. लोकांनी राधा आणि विनय यांच्यावर टीका केली, पण काहींनी सुमनवरही प्रश्न उपस्थित केले. तिने लॉजवर हल्ला न करता कायदेशीर मार्ग का निवडला नाही, असं काहींनी विचारलं. पण सुमन सारख्या सामान्य स्त्रीला कायदेशीर लढाई लढणं सोपं आहे का? तिच्यासाठी तिचा संसार सगळं काही होता आणि तो वाचवण्यासाठी तिने जे काही केलं ते तिला योग्य वाटलं. या घटनेने समाजाला एक प्रश्न विचारायला लावला. प्रेम संबंध, विश्वासघात आणि राग यांचं मिश्रण किती धोकादायक ठरू शकतं? राधा आणि विनय यांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला असता तर हा सारा गोंधळ टळला असता. सुमननेही आपला राग आवरला असता तर कदाचित तिचा संसार वाचला असता. पण राग आणि विश्वासघात यांनी सगळं उद्ध्वस्त केलं. मित्रांनो, ही कहाणी आपल्याला सावध करते. नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद किती महत्त्वाचा आहे हे ती दाखवते. राधा, विनय आणि सुमन यांच्या आयुष्यात काय चाललं होतं याचा आपण विचार करायला हवा. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? राधा आणि विनय यांची चूक मोठी की सुमनचं पाऊल चुकीचं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन स्टोरींची नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुन्हा एका नव्या कहाणीत. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.